बघा, एक रेल्वे 300 मीटर लांबीच्या पुलाला 15 सेकंदात ओलांडते व पुढे जाऊन 600 मीटर लांबीच्या बोगद्यास 25 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची लांबी किती? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, इथं या 25 सेकंदामधून हे 15 सेकंद वजा करा. 25 सेकंदामधून 15 सेकंद वजा करा, उत्तर 10 सेकंद. या 300 मीटर लांबीच्या पुलाला ही रेल्वे 15 सेकंदात ओलांडत नसून 10 सेकंदात ओलांडते, असा याचा अर्थ. इथं हा भाग 30 न जातो, म्हणजे 30 मीटर प्रति सेकंद हा रेल्वेचा वेग. या मीटर प्रति सेकंद वेगाला लेकरांनो किलोमीटर प्रति तास मध्ये कन्वर्ट करा. हा भाग 6 न जातो सर. 6 गुणिला 18 गुणाकार 108 किलोमीटर प्रति तास हा त्या रेल्वेचा काय हो? ताशी वेग. लक्ष द्या. मग आता गणिताच्या उत्तराकडे. सूत्र अंतर बराबर वेळ गुणिला वेग. लक्ष द्या. 600 मीटर लांबीच्या बोगद्यास रेल्वे 25 सेकंदात ओलांडते. रेल्वेची लांबी किती असा प्रश्न विचारला. उदाहरणार्थ रेल्वेची लांबी x समजा. इथं या बोगद्याची लांबी 600 मीटर दर्शवली. या बोगद्यास ही रेल्वे 25 सेकंदात ओलांडते. ओलांडण्याचा वेळ वेळेच्या ठिकाणी आणि रेल्वेचा वेग जो नुकताच मिळाला 108, याच्यासोबत 518 गुणिला का घ्यायचे या संबंधीचं विस्तृत विवेचन हवं असेल. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. लेकरांनो, हा भाग जातो 6 न. x अधिक 600 बराबर 25 गुणिला 6 गुणिला 5. आता x अधिक 600 बराबर हा गुणाकार 25 150 गुणिला 5. x अधिक 600 बराबर 15 5 75, त्यावर हे 0. x बराबर 750 कडे जाताना 600 वजा स्वरूपात. x बराबर काय? तर ही वजाबाकी, अर्थात 150 मीटर हे या x चं उत्तर, म्हणजे गृहीत धरलेली रेल्वेची लांबी x 150 मीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.